एक अत्यंत दुर्दैवी घटना आज अक्कलकुवा तालुक्याच्या घाटामध्ये घडली। विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ही दरीत पडून त्या ठिकाणी जागीच 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना माझ्यापर्यंत फोनद्वारे कार्यकर्त्यांकडून मला समजलं। आमचे सर्व कार्यकर्ते तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सर्व जे त्या ॲक्सिडेंटमध्ये लहान बालकं होते, ड्रायव्हर होता, यांना रेस्क्यू करण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेले आहे। जे सिरियस होते त्यांना नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे। आणि ही जी दुर्दैवी घटना घडली, जे बालकं त्या ठिकाणी मृत्यू ज्यांचा झाला आहे, त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराप्रती मी या ठिकाणी वेदना व्यक्त करते। आणि मी स्वतःही काही वेळात त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गावित आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणार आहोत। आम्ही डॉक्टर गणेश पवार, ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवाचे वैद्यकीय अधीक्षक आहे। आज जी घटना घडलेली ती फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे। एक स्कूल बस होती, ती मुलगीहून म्हणजे तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार येथून ही स्कूल बस निघाली होती। त्याच्यामध्ये काही शिकणारे आदिवासी शाळेचे मुलं होते। ते जय तुळजाभवानी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा मेहुण बारे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे घेऊन जात असताना आमलीबारी घाट मोलगी येथे ही दुर्घटना घडली। एकूण विद्यार्थी त्याच्यामध्ये 52 होते, त्याच्यापैकी 2 डेथ झालेले आहे। त्याच्यात कपिला जहागीर राऊत 13 वर्ष ही मुलगी गाव काठी व जगदीश बहादूर सिंग वडवी वय 7 गाव निंबीपाडा मोलगी असे हे 2 डेथ झाले तिथं जागेवरच। तर त्याच्यापैकी आम्ही टोटल 52 विद्यार्थी होते, त्याच्यापैकी आम्ही उपचार केला आणि काही किरकोळ जखमी होते, काही फ्रॅक्चर होते, असे संदर्भ सेवा आम्ही 18 मुलांना केलेले आहे। किरकोळ औषधोपचार 10 मुलांना केलेला आहे। 22 विद्यार्थ्यांना काहीच झालेलं नाही आहे। आणि अशा प्रकारे आम्ही आमचा औषधोपचार केलेला आहे व आता परिस्थिती नियंत्रणात आहे। तो फेलो साडवा में तो फेलो हो। अरे वाह, तो पूरा खुला है तो हो। ये बोली है कहे दौड़ा है अगला ना हम गाड़ी पर आके कहे को नाम नहीं पर आके हम बीत गया ना 7 बार जात रहता है। याकी साला ये वाले कोरे है ये या बहा तो पहले देख वो उधर देख, ये अदर। अरे बाप रे, वो वहां झाड़ पे देखो।